नमस्ते. एमपीएससी लाईव्ह युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच एक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प होता, तर तो अर्थसंकल्प मांडण्यात आला. तर या अर्थसंकल्पामध्ये महत्वाचे जे काही मुद्दे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, मग तुम्ही राज्यसेवा देत असेल किंवा कंबाईन परीक्षा देत असेल, अशा दोन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज जे काही महत्वाचे मुद्दे असणार आहे अर्थसंकल्पातले, तर ते महत्वाचे मुद्दे आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता सुरुवातीला आपण काही बेसिक पॉइंट मध्ये बघूया. आता बेसिक पॉइंट म्हणजे की या अर्थसंकल्पाचा एक अगोदर आपण ओव्हरव्ह्यू घेऊया की या अर्थसंकल्पामध्ये जे काही विविध क्षेत्र आहेत, तर त्या विविध क्षेत्रांना किती निधी हा मंजूर करण्यात आला किंवा प्रस्तावित आपण निधी त्याला म्हणू शकतो. तर त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल जसं की इथं महिला व बाल विकास सर्वाधिक निधी म्हणजे 24,231.28 कोटी इतका निधी आपल्याला महिला व बाल विकास या विभागाला दिसतोय. तसंच ग्राम विकास असेल, सार्वजनिक आरोग्य असेल, शालेय शिक्षण असेल, गृहनिर्माण असेल, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता असेल, तर एक इथं ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिसत असेल. तर या एवढ्या एवढ्या क्षेत्रासाठी हा प्रस्तावित जो काही निधी तर याची तरतूद करण्यात आलेली इथं तुम्ही हे बघून घेऊ शकता. पुढं जर बघितलं आपण तर आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये जाणून घ्यायची आहे, तर ते नेमकं आकडे जे आहे, तर ते आकडे मी सुरुवातीला तुमच्या पुढे मी इथं ठेवतोय. असं नका की म्हणजे घाबरू नका, जो फक्त एक आपल्याला माहिती असायला पाहिजे की नेमकं आकडे यामध्ये काय अर्थसंकल्पामध्ये, आणि नंतर मग आपण जे काही आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे मुद्दे ज्याला आपण फॅक्च्युअल डेटा म्हणतो, तर त्या फॅक्च्युअल डेटाकडे जाणारच आहोत. फक्त त्या अगोदर आपण थोडं स्टॅटिक डेटा पण आपण लक्षात घेतला पाहिजे, जेणेकरून आपण अर्थसंकल्प व्यवस्थित पुढे समजून घेऊ शकतो. ओके, तर आता यामध्ये काय महत्वाचा मुद्दा दिलेला आहे, तर इथं सुरुवातीला इकडे फोकस करा तुम्ही की आकडे काय सांगतात. तर एकूण खर्च किती आहे या अर्थसंकल्पामध्ये, तर 7,69,467 कोटी एवढा खर्च या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला बघायला भेटतो. आता मग यामध्ये महसुली जमा किती होणार आहे, तर ती 6,16,099 कोटी रुपये इतकी महसुली जमा आपल्याला बघायला भेटते. महसुली खर्च किती केला जाणार आहे, तर 6,56,651 कोटी रुपये इतका महसुली खर्च आपल्याला अर्थसंकल्पामध्ये बघायला भेटतो. अंदाजित तूट किती येणार आहे, तर ती 40,552 कोटी रुपये इतकी अंदाजित तूट यामध्ये येणार आहे. म्हणजे 26-27च्या अर्थसंकल्पामध्ये हे आकडे आपल्याला बघायला भेटतात. तर राजकोषीय तूट असणारे 1,50,491 कोटी रुपये इतकी राजकोषीय तूट, म्हणजे इथं लक्षात ठेवायला पाहिजे अंदाजित तूट किती, तर 40,552 कोटी इतकी अंदाजित तूट. राजकोषीय तूट 1,50,499 कोटी इतकी राजकोषीय तूट. आता हे महत्वाचे आकडे झाले. आता नेमका जो 1 रुपया येतो किंवा 1 रुपया जातो, तर तो कशा पद्धतीने येतो आणि कशा पद्धतीने जातो ते थोडक्यात इथं समजून घ्या. आता इथं बघा की रुपया असा येतो, तर रुपयामध्ये 26 पैसे जे आहेत ना, तर ते भांडवली जमा आहे. स्वतःचा कर महसूल किती, तर 50 पैसे. 12 पैसे काय, तर केंद्रीय करातील हिस्सा म्हणजे जीएसटी सारखा जो काही कर आहे, तर त्यातला हिस्सा केंद्राकडून आपल्याला किती भेटतो, तर तो 12 पैसे आपल्याला भेटतो. दुसरं म्हणजे केंद्र सरकारकडून काही सहाय्यक अनुदाने येतात, तर ते 8 पैसे, आणि राज्याचा स्वतःचा कर व्यतिरिक्त महसूल जो आहे, तर तो 4 पैसे. म्हणजे रुपया अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये येताना आपल्याला दिसतोय. आता जर आपण पुढे गेलो तर रुपया असा जातो, नेमकं कुठे कुठे जातो, हा आलेला रुपया नेमका जातो कुठे कुठे ते बघा. मूळ कर्जाची परतफेड 8 पैसे जातात, व्याज प्रदानी 9 पैसे जातात, महसुली खर्चाच्या इतर योजना त्यामध्ये 29 पैसे जातात, स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यायची जीएसटी भरपाई 4 पैसे याच्यामधनं जातात, अनुदाने किंवा सबसिडीमध्ये किती पैसे जातात, तर ते 6 पैसे जातात. भांडवली खर्च किती होतो, तर 12 पैसे होतो. निवृत्ती वेतन 11 पैसे आणि वेतन 21 पैसे. म्हणजे तुम्हाला इथं लक्षात आलं असेल की रुपये ह्या पद्धतीने आपल्या जो आहे तर तो येत असतो, आणि जात जो असतो तर तो ह्या पद्धतीने इथं जात असतो. हे लक्षात ठेवायला पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती घटक कार्यक्रम साठी 23,150 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली अर्थसंकल्पामध्ये. त्याचबरोबर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 21,723 कोटी रुपये इतकी तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. आता इथं बघा मुख्यमंत्री काय म्हटले,
तर या अर्थसंकल्पामध्ये जी काही राजकोषीय तूट होती ना स्थूल राज्य उत्पन्नाच्या, तर ती 3% पेक्षा कमी आलेली आहे. म्हणजे सरकारला तिथे यश आलेलं आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. ओके. तर आणि दुसरं टार्गेट काय आहे, ती तूट जी आहे तर ती तूट 1% पर्यंत आणायचं त्यांचं उद्दिष्ट आहे पुढचं. आता 3%च्या खाली आलेली आहे, पुढचं उद्दिष्ट की 1% पर्यंत ती आणायची आहे. आता यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासोबत जीएसटी संकलनात राज्य देशात प्रथम म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जीएसटी जी काही भेटते जीएसटी, तर त्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे प्रथम स्थानावर आलेलं आहे. तर हे महत्वाचे मुद्दे. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे या अर्थसंकल्पामध्ये. म्हणजे इथं पण हे 4 महत्वाचे मुद्दे. मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय की जी राजकोषीय तूट आहे तर ती 3% पर्यंत आपण आणलेली आहे. आता पुढचं उद्दिष्ट काय तर ती 1% पर्यंत आणायची आहे. दुसरा म्हणजे जिल्हा वार्षिक योजनेसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे. पुढचं म्हणजे जीएसटी संकलनात राज्य देशात प्रथम आहे. कल्याणकारी योजनांवर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तर हे महत्वाचे काही मुद्दे इथं तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू आला असेल. आता आपण पुढे जाऊया, जो काही फॅक्च्युअल डेटा आहे आपला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू त्या डेटाकडे. ओके. आता यामध्ये हा अर्थसंकल्प जो आहे तर मूलभूत संरचना समजून घ्या. 4 मुख्य स्तंभ आहे, त्यामध्ये प्रगतिशील, शाश्वत, समावेशक, सुशासन असे हे मुख्य 4 स्तंभ आहे. आणि त्या प्रत्येक 4 स्तंभाचे 16 उपक्षेत्र आपल्याला बघायला भेटतात या अर्थसंकल्पामध्ये. आर्थिक उद्दिष्ट म्हणजे 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत आपल्याला घेऊन जायची आहे असं या अर्थसंकल्पामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे इथं एखादा क्वेश्चन बनू शकतो की 2047 पर्यंत जी काही अर्थव्यवस्था आहे महाराष्ट्राची तर ती आपल्याला $5 ट्रिलियन पर्यंत घेऊन जायची आहे. पुन्हा हेच आकडे जे आपण ऑलरेडी बघितले, तर त्यामुळे इथं मी जास्त काही वेळ नाही घालत, जे की ऑलरेडी आपण बघून झाले. ओके. आता मग यामध्ये आता आपण जे काही हे लेक्चर घेतोय या लेक्चरमध्ये जे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मुद्दे येणार आहे तर ते कोणते की महत्वाचे क्षेत्र आणि त्यामध्ये काय काय तरतुदी केलेल्या ते आपण बघणार आहोत. आता महत्वाच्या क्षेत्रामध्ये जसं शेती आणि सिंचन आहे, म्हणजे अर्थसंकल्पामध्ये शेती आणि सिंचनासाठी काय तरतुदी केलेल्या आहेत, कोणकोणत्या योजना त्यामध्ये आलेल्या आहेत ते बघणार आहोत. सोबत महिला व सामाजिक न्याय यासाठी नेमक्या अर्थसंकल्पामध्ये काय तरतुदी आहेत. म्हणजे आता तरतुदी तशा भरपूर आहे, फक्त एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काय गोष्टी महत्वाच्या तेवढ्या आपण या इथे समजून घेणार आहोत. त्यासोबत पायाभूत सुविधा आणि शहरी विकास याबद्दल बघणार आहोत. शिक्षण, क्रीडा आणि आरोग्य याबद्दल बघणार आहोत. उद्योग आणि पर्यावरण याबद्दल बघणार आहोत. उद्योग आणि रोजगार याबद्दल बघणार आहे. हरित महाराष्ट्र आणि पर्यावरण याबद्दल सुद्धा बघणार आहोत. सुशासन आणि सुरक्षा याबद्दल बघणार आहोत. आणि शेवटी आर्थिक आकडेवारी काय सांगते ते थोडं, ज्याला आपण स्टॅटिक इन्फॉर्मेशन बघतो, ती सुद्धा आपण शेवटी थोडक्यात बघूया. म्हणजे आपण जवळपास या लेक्चरमध्ये 9 मुद्दे व्यवस्थित एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कव्हर करणार आहोत. आता यामध्ये जसं आपण मी मगाशी म्हणलो होतो की पहिला जो मुद्दा आहे शेती आणि सिंचन, यासाठी महत्वाच्या गोष्टी काय आहे या अर्थसंकल्पामध्ये, तर महत्वाचं म्हणजे कर्जमाफी योजना. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे. म्हणजे आता खरं बघितलं तर जेव्हा इलेक्शन लागले होते विधानसभा इलेक्शन, तेव्हाच बीजेपीनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे आश्वासन दिलेलं होतं आणि मग नंतर त्यासाठी एक कमिटी पण स्थापन केली होती. आता शेवटी तो कमिटीचा अहवाल आला आणि त्यानंतर या 26-27च्या अर्थसंकल्पामध्ये ही जी स्कीम आहे कर्जमाफीची तर ती जाहीर केलेली आहे. आता मग या स्कीम मध्ये काय सांगितलं की 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे शेतकऱ्यांसाठी. आता 2 लाख कर्जमाफी होणार आहे, पण त्यामध्ये पण काहीतरी क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. क्रायटेरिया म्हणजे काय की ज्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांचं कर्ज थकीत आहे त्या अगोदर, तर त्यांना हे माफी मिळणार आहे. यामध्ये अजून काय की मग हे तर माफी झाली ज्यांचं थकीत आहे त्यांना, पण जे रेग्युलर शेतकरी कर्ज फेडतात तर त्यांना 50,000 जी अमाऊंट आहे तर ती प्रोत्साहन म्हणून दिली जाणार आहे. तर कर्जमाफीबद्दल याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे कृषी समृद्धी योजना 2026-27 पासून 4 वर्षात भांडवली गुंतवणूक वाढवणार आहे. म्हणजे या अर्थसंकल्पात कोणती योजना, कृषी समृद्धी योजना यावरती फोकस केलेला आहे. त्यासोबत नवीन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, कोणती योजना तर नवीन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन
उद्योजक योजना, यामध्ये राज्य आणि जिल्हा योजनांचे एकत्रीकरण करून पशुधनात स्वयंपूर्णता, रोजगार निर्मिती, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गोपालक, कुक्कुटपालन व शेळी पालन यांच्यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. कोणत्या योजनेमध्ये? नवीन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना. त्याचबरोबर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, यासाठी प्रतिवर्षी 1240 कोटी रुपये देण्यात येणार आहे. 20,594 मासेमारांना याचा लाभ होणार आहे. इथं किती कोटी? तर 1240 कोटी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी. त्यासोबत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा सुद्धा समावेश. आता ही जी काही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ही जी काही योजना आहे, तर सानुग्रह अनुदान योजना, तर यामध्ये काय होतं की समजा एखाद्या शेतकऱ्याचं काही कारणास्तव मृत्यू झाला, म्हणजे त्याच्यामध्ये सर्पदंश असेल, विषदंश असेल, काही अपघात असेल, तर त्यामध्ये जर मृत्यू झाला तर 2 लाखांची तरतूद या योजनेमध्ये करण्यात आली. 2 लाखांचा लाभ त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मिळत असतो शेतकऱ्याच्या. पण आता नवीन गोष्ट त्यामध्ये ऍड काय केली आहे, तर शेतमजुरांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे इथे एखादा फॅक्च्युअल बनू शकतो. नव्याने या योजनेमध्ये कोणाचा समावेश करण्यात आला, तर तो शेतमजुरांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचसोबत ऍग्रीटेक 4 कृषी विद्यापीठांमध्ये या इनोव्हेशन अँड इक्युबेटर सेंटर 5 लाख हेक्टर क्षेत्रावर नवीन प्राकृतिक शेती अभियान राबवण्यात येणार आहे, ज्याला आपण म्हणतो ऍग्रीटेक 4 त्या नावाने ओळखलं जातं. ऍग्रीटेक 4 मध्ये काय होणार आहे, तर 5 लाख हेक्टर क्षेत्रावर नवीन प्राकृतिक शेती अभियान राबविण्यात येणार आहे. हे झालं. त्याचसोबत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, यामध्ये 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मागील त्याला सौर कृषी पंप मध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक 1चं राज्य बनलेलं आहे. इथं पण क्वेश्चन बनू शकतो यावरती की मागील त्याला सौर यामध्ये महाराष्ट्र जे राज्य ते कितव्या स्थानी, तर ते पहिल्या स्थानीवर आपल्याला बघायला भेटतं. त्याचसोबत नदीजोड प्रकल्प, त्यामध्ये वैनगंगा, नळगंगा, नारपार गिरणा आणि दमणगंगा, एकदरे गोदावरी, हे 3 महत्वाचे प्रकल्प यामध्ये नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार आहे. आता मग ह्या स्लाइड वरती आपल्याला फोकस काय करायचा आहे की याचा जो काही क्रायटेरिया आहे, ही डेट इथं लक्षात ठेवायची. याच्यावर एखादा क्वेश्चन बनू शकतो करंट ओरिएंटेड. त्यासोबत जर आपण बघितलं तर इथं जे आहे ऍग्रीटेक 4, यामध्ये हे जे क्षेत्र इथं आपल्याला बघायला भेटतं 5 लाख हेक्टर क्षेत्र, तर त्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो की बाबा तिथं मग ऑप्शन मध्ये असू शकते 4 लाख, 6 लाख. तर हे एक लक्षात ठेवायचं. आणि क्रमांक 1 देश 1चं राज्य हे कशामध्ये बनलेलं आहे, मागेल त्याला सौर. तर असे महत्वाचे काही मुद्दे इथं लक्ष ठेवायला पाहिजे. जर आपण पुढे गेलो महिला व सामाजिक न्यायावरती, तर सर्वांनाच माहिती आहे लाडकी बहीण योजना, त्यासाठी सर्वात मोठी तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आपल्याला दिसते. त्यासोबत लखपती दिदी जी योजना आहे 26-27 मध्ये आणखी 25 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात ठेवलेलं आहे. म्हणजे 52 लाख टोटल, म्हणजे याच्या अगोदरचा काही आकडा आणि आता पुन्हा नव्याने 25 लाख महिला. इथं विचारला जाऊ शकतो क्वेश्चन की लखपती दिदी मध्ये अजून किती महिलांना समाविष्ट करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय, तर ते 25 लाख महिलांना ठेवलेलं दिसतंय. दुसरं, महिला बचत गटांच्या वस्तू उत्पादन विक्रीसाठी 13 जिल्ह्यात काय, तर उमेद मॉल स्थापन करण्यात येणार आहे. उमेद मॉल हे किती जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे, तर ते 13 जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे. तर इथे एक क्वेश्चन पण बनू शकतो कुठं, या 13 जिल्हे, म्हणजे अशा फॅक्च्युअल जिथं असतात तो तिथं क्वेश्चन विचारण्याची शक्यता जास्त असते करंट अफेअर ओरिएंटेड. विशेष वर्ष 2026-27 हे वर्ष काय, तर सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे होणार आहे. हे लक्षातच ठेवा की 26-27 वर्ष काय म्हणून साजरं होणार आहे, तर ते सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आरक्षणाच्या संदर्भात जे आहे तर ते काय, तर उपवर्गीकरण म्हणजे सब कॅटेगरायझेशन लागू करण्याची शिफारस राज्यांनी केलेली आहे. दिव्यांगांसाठी सर्व सुविधा एका ठिकाणी आणण्यासाठी दिव्यांग सहाय्यक संकेतस्थळ जिल्हा वार्षिक योजनेत 1% निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. इथं पण एक फोकस करायचा की दिव्यांगांसाठी किती टक्के निधी राखीव ठेवण्यात आलाय, तर तो 1% निधी आपल्याला इथं बघायला भेटतो. बिरसा योजना आदिवासी युवकांना उद्योजक बनवण्यासाठी नवीन योजना. कोणती, तर बिरसा योजना कशासाठी, तर आदिवासी जे युवक आहे त्यांना उद्योजक बनवण्यासाठीची ही योजना आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला महिला व सामाजिक न्याय या भागावर आपण जर फोकस केला तर एवढ्या काही तरतुदी आपल्याला या
भागामध्ये करताना दिसतंय या अर्थसंकल्पामध्ये. तसंच आता पुढे जर गेलो, पायाभूत सुविधा आणि शहरी विकास यामध्ये महत्वाचे काय मुद्दे, तर मेट्रो प्रकल्प, राज्याच्या मेट्रो जाळे 1200 किलोमीटरवर नेण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवलेले आहे. त्यामध्ये 2 प्रकल्प, एक म्हणजे नवी मुंबई मेट्रो आणि आपलं मुंबई मेट्रो 11, हे 2 प्रकल्प याच्यामध्ये आहे. नवीन शहरे जर म्हटलं तर तिसरी मुंबई, चौथी मुंबई, तिसरी मुंबई म्हणजे अटल सेतूला जोडून 200 चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास यामधनं केला जाणार आहे. चौथी मुंबईमध्ये वाढवण बंदर परिसर जो लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होणार आहे. कोणतं, तर ते वाढवण बंदर, हे लक्षात ठेवायला पाहिजे. द्रुतगती मार्ग, त्यामध्ये 3 मार्ग, एक कल्याण ते लातूर, शक्तीपीठ महामार्ग, पुणे शिरूर, असे हे 3 द्रुतगती मार्ग होणार आहे. त्यासाठी ही तरतूद इथं केलेली आपल्याला दिसते. जल वाहतूक यामध्ये महत्वाचं काय, तर 125 किलोमीटरचे जलमार्ग 340 किलोमीटर पर्यंत विस्तारणार. 21 जलमार्गांवर 20 टर्मिनसचे अद्ययावतीकरण म्हणजे रेनोव्हेशन करण्यात येणार आहे. जलवाहतूक संबंधात हा पॉइंट महत्वाचा आहे. त्यासोबत शिक्षण, क्रीडा आणि आरोग्यासाठी काय गोष्टी केलेल्या आहेत, तर एज्युसिटी, नवी मुंबईत 6 देशांच्या विद्यापीठाची स्थापना होणार आहे. म्हणजे 6 देशाचे जे काही विद्यापीठ आहे तर ते मुंबईत स्थापन होणार आहे. म्हणजे त्या विद्यापीठातून स्किल एज्युकेशन जे आहे तर ते घेता येणार आहे. तर हे 6 विद्यापीठ लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कुठे होणार आहे, तर मुंबईमध्ये. त्याला म्हटलं जात आहे तर एज्युसिटी. मुख्यमंत्री विज्ञान वारी काय, तर इस्रो आणि नासाला भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांना भेटणार आहे. तर त्यासाठी मुख्यमंत्री वारी ही योजना, मुख्यमंत्री विज्ञान वारी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. महिमा, परदेशी रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी स्वतंत्र संस्था. महिमा ही एक संस्था स्थापन केली जाणार आहे. कशासाठी, तर परदेशी रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी स्वतंत्र संस्था, म्हणजे जेणेकरून भारतातले जे काही तरुण आहे तर ते परदेशात जाऊन जॉब करू शकतील. तर त्यासाठी महिमा. बाकी हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस या 12 खेळांचे राज्यस्तरावर 8 हायपर परफॉर्मन्स सेंटर सुरू करण्यात येणार आहे. आणखी 4 केंद्र आता 4 केंद्र त्यामध्ये सुरू करणार आहे. आरोग्यामध्ये काय, तर प्रगती योजना महत्वाची. ग्रामीण भागासाठी 4500 कोटी तरतूद केलेली आहे. नागपुरात महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था स्थापन करण्यात येणार आहे, MIPH, ही कुठं, नागपुरामध्ये. तर हे महत्वाचे मुद्दे. त्याचसोबत उद्योग आणि पर्यावरण जर बघितलं तर बांबू विकास यासाठी 50,000 कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. इथं महत्वाचं काय, तर केंद्रात 5 ते 60% बांबू बायोमास वापर अनिवार्य करण्यात येणार आहे. स्टील हब, गडचिरोली इथे स्टील हब साठी गुंतवणूक केली जाणार आहे. हरित ऊर्जा 2029 पर्यंत 50% आणि 2035 पर्यंत 65% हरित ऊर्जा मिळवण्याचे लक्ष्य या अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आलेले आहे. ग्रीन टॅक्स, जुन्या BS4 म्हणजे आता BS6 आलाय, BS4 पेक्षा कमी मानांकन वाहनावर पर्यावरण कर वाढवण्याचा प्रस्ताव यामध्ये आहे. म्हणजे जे जुने वाहन असेल तर ते त्यावरती जास्तीचा जो काही रोड टॅक्स वगैरे म्हणतो तर तो लावला जाणार आहे. तर ते या अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेले आहे. चौथी मुंबई वाढवण बंदर हे आपण ऑलरेडी बघितलंय, पुन्हा तो रिपीट झालेला आहे इथं पॉइंट. सुशासन आणि सुरक्षा मध्ये काय गोष्टी केलेल्या आहेत, तर नवीन पद भरती 75,000 नवीन पदांची भरती प्रक्रिया राबवणार आहे, ते मुख्यमंत्र्यांना जाहीर केलेलं आहे. म्हणजे येत्या काळामध्ये ऍडव्हर्टाईज येऊ शकता जर का तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर. स्वतंत्र विभाग, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि AI कृत्रिम बुद्धिमत्तासाठी स्वतंत्र विभाग व आयुक्तालय स्थापन करण्यात येणार आहे. डिजिटल प्रशासन 100% ई-ऑफिस करण्यात येणार आहे. संगणकीकृत सर्व जमिनीचे व्यवहार त्यामध्ये करण्यात येणार आहे. सायबर सुरक्षा, नागपूर येथे अत्याधुनिक स्टेट डेटा सेंटरची स्थापना यामध्ये करण्यात येणार आहे. त्याचसोबत पोलीस सक्षमीकरण, टप्प्याटप्प्याने पोलिसांसाठी बॉडी वन कॅमेरा जे काही तंत्रज्ञान आहे ते विकसित करण्यात येणार आहे. पुढे जर गेलो आपण, हरित महाराष्ट्र आणि पर्यावरण संबंधी काय, तर हरित ऊर्जा लक्ष्य 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 65% हरित ऊर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलेले. हा पण पॉइंट रिपीट झालेला आहे इथं. वृक्ष लागवड राज्यात किती कोटी, तर 300 कोटी वृक्ष लागवड यामध्ये
म्हणजे 26-27 मध्ये करण्याचं जे काही उद्दिष्ट तर ते राज्य सरकारने ठेवलेलं आहे. स्वयंपूर्ण महाराष्ट्र सौर योजना ही एक योजना इथं जाहीर केलेली आहे. 100 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या 5 लाख लाभार्थ्यांना सौर छतासाठी 635 कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे. कोणत्या योजनेमध्ये? स्वयंपूर्ण महाराष्ट्र सौर योजना मध्ये. पर्यावरण कर ही BS4चं पर्यावरणामध्ये पण येतो तो मुद्दा, म्हणून इथं रिपीट तो झालेला आहे, ते ऑलरेडी आपण बघितलेला आहे. आता यामध्ये पुढे जर गेलो आपण तर आर्थिक आकडेवारी जी की आपण पहिल्यांदा बघितली होती, पण आता शेवटी पुन्हा एकदा बघू. तरतूद किती? तर 7,69,467 कोटी रुपयाची तरतूद यामध्ये केलेली आहे. महसूल जमा किती? तर 6,16,099 कोटी रुपयाची महसुली जमा असणार आहे. महसुली खर्च जो आहे तर तो 6,56,56,651 कोटी इतका महसुली खर्च असणार आहे. महसुली तूट जी येणार आहे तर ती 40,552 कोटी येणार आहे. आणि राजकोषीय तूट जी की 3% पेक्षा कमी राखण्यात यश आलेलं आहे. तर हे जे काही महत्वाचे मुद्दे होते या 26-27 अर्थसंकल्पामध्ये, तर ते महत्वाचे मुद्दे आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलेले. तुमचे काही डाऊट्स असेल, काही क्वेश्चन असेल तर ते खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर एकदा लेक्चरला लाईक करा. धन्यवाद.